सुनकर श्लोक गुरबानी और अजान, जहाँ मजहब से ऊंचा है इंसान सारे एक समान। अरे आज नहीं है साच को चाहे देख ले सारी दुनिया। शबरी के खाके ढेर राम ने प्रेम की कथा चलाई। शबरी के खाके ढेर राम ने प्रेम की प्रथा चलाई। मीरा ने पीकर जहर का प्याला प्रीत की रीत निभाई। जहाँ प्रेम की धुन पे गोपियों संग नाचे कृष्ण कन्हैया। कहीं हो धर भैया। सावन के झूले कहीं पे बैसाखी के मेले। अरे सावन के झूले कहीं पे बैसाखी के मेले। लगता है खुद कुदरत इस धरती पे आकर खेले। जहाँ माँ से लोरी सुने बिना बच्चों को ना आए लिया। प्रेम कहानी मेरे देश की एक से एक निराली। जहाँ सोनी ने महिवाल की खातिर अपनी जान गंवाई। जहाँ रांझे ने हीर की एक पल ना सही जुदाई। जहाँ सोनी ने महिवाल की खातिर अपनी जान गंवाई। और रांझे ने हीर की एक पल ना सही जुदाई। जहाँ शीरी और फरहाद के इश्क में बही दूध की नदियाँ। It happens only in India. हॅलो यस हॅलो कसे आहात सर्वजण. एक और बहुत बड़ी हं? नाही माझ्या एक मिनिट तिकडून करतात का. यस कसे आहात सर्वजण. बोला अनम्यूट करा सगळ्यांनी आणि सांगा कसे आहात सर्वजण. 9 बरोबर वेळेवर आपण सुरू करतोय. ओके जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्याच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. यस आता मला सांगायचंय कसे आहात तुम्ही सर्वजण. पटकन बोलायचंय.
नो, मस्त. फक्त Relax. मस्त. ओके, ठीक आहे, नॉट बॅड. Very येस. energetic. बाकीच्या मैत्रिणी येतील अजून, है ना? येतील अजून, आल्या नाहीत सर्वजणी. चला बरं, म्हणा सगळ्यांनी, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. करा सगळ्यांनी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल. मस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएट. छान छान छान. स्वतःसाठी क्लॅप, स्वतःसाठी. Yes. येस. तर सुरुवातीलाच पुन्हा एकदा आठवण करून देते तुम्हाला सगळ्यांना की हा एनर्जीचा क्लास आहे. रेकी मीन्स एनर्जी. ओके, एवढंच लक्षात घ्या. तर जेवढे तुमचे व्हिडिओ ऑन असतील आणि जेवढं तुम्ही इंटरॅक्ट होणार, प्रॅक्टिकल करणार, तेवढं तुम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये बदल दिसतील. आणि मोर दॅन 100%, मोर दॅन 1000% ते बदल हे पॉझिटिव्ह असतील. ओके, तर कुणाकुणाला असे बदल हवे आहे स्वतःच्या लाईफमध्ये, स्वतःच्या फॅमिलीमध्ये? कुणाकुणाला आहे? ओके, ठीक आहे ईशा, इट्स ओके. पण ज्या लोकांना पॉसिबल आहे त्यांनी व्हिडिओ सुरू करा. ओके, नाहीतर माझा पण जरा कॉन्फिडन्स जातो, मी पण डाऊन होते, मला वाटतं त्या मशीन सोबत बोलते मी. ओके, आणि काल तुम्ही सगळ्यांनी इतके छान छान फीडबॅक शेअर केले आणि ज्या आपल्या मैत्रिणी नव्हत्या लाईव्हला तर त्यांनी आवर्जून व्हिडिओ बघितला तुमचे फीडबॅक वाचल्यामुळे. तर तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि त्यांचे तुम्हाला आशीर्वाद खूप मिळणार आहेत. तुमच्या एका फीडबॅकमुळे जी मैत्रीण लाईव्हला नव्हती तिला वाटलं अरे काय झालं आज, मला रेकॉर्डिंग बघितलीच पाहिजे, आणि आवर्जून त्यांनी रेकॉर्डिंग बघितली. आणि एकीचा मला कॉल आला, म्हणजे कॉल बरेच आले, त्यातली एक, आता मला माहीत नाही त्या इथे आहेत की नाही, पण त्या एवढ्या खुश होत्या, एवढ्या एक्साइटेड होत्या. आणि जस्ट मी बराच वेळ मोबाईल हातात होता, साईडला ठेवला होता, आणि पहिल्यांदाच झालं बोलणं, आणि त्या एवढ्या खुश होत्या, असं वाटलंच नाही की नवीन ओळख आहे किंवा आम्ही अनोळखी आहोत. आणि त्या म्हटलं की अरे किती छान सेशन झालं, आणि बरंच काही त्या बोलल्या. तर बघा, तुमच्या एका फीडबॅकमुळे त्यांना असं वाटलं की आपण जाऊन व्हिडिओ बघावा, आणि त्या सुद्धा कुठल्या तरी परिस्थितीत अडकलेल्या होत्या, त्यांना सुद्धा कुठेतरी पॉझिटिव्हिटीची गरज होती, आणि त्यांना ती मिळाली, ती तुमच्यामुळे मिळाली. आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडून, युनिवर्सकडून भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत. ओके, तर हे महत्त्व असतं फीडबॅक शेअर करण्याचं. आणि मला पण आज असं नवीन उत्साह, प्रेरणा येतो तुमच्या समोर बोलण्यासाठी. ओके, ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर ओके, ठीक आहे, आले बऱ्यापैकी, आपण पुढे जाऊया, आता काही हरकत नाही. तर तुम्हाला एक सांगायचं आहे पुन्हा, बऱ्याच जणांना रेकी माहीत नाही, तर रेकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आले. बऱ्याच जणांना रेकी माहिती आहे, पण अतिशय चुकीची आणि घाणेरडी माहिती आहे, अक्षरशः काहीच्या काही, म्हणजे खूप चुकीच्या समजुती आहे त्यांच्या रेकीबद्दल. तर मग त्यांना जाणून घ्यायचं आहे की नक्की काय. ओके, तर असे वेगवेगळे लोक इथे आहेत, सगळ्या मैत्रिणी आहेत. तर आपल्याला रेकी म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा काही गोष्टी क्लिअर करते इथे, की या स्क्रीनवर पोस्ट आता लाखो लोकांपर्यंत गेलेली आहे. ग्रुपला काहीशे लोक आहेत, पण स्क्रीनवर अगदीच मोजके लोक असतात. तर रेकीच्या क्लासमध्ये बसणं एरा गेऱ्याचं काम नाही. नियतीने ठरवलंय, नियतीने, युनिवर्सने, ब्रह्मांडने, स्वामींने, मातारानीने, बाप्पाने, ज्याला तुम्ही मानतात त्यांनी ठरवलंय की ह्या व्यक्तीचा आता भाग्योदय करायचा. बस झाला, आता हिसाब किताब बराबर, पाप पुण्याचा घडा हिसाब किताब झाला. आणि हे ज्या हायेस्ट पॉवर ठरवते तुमचा भाग्योदय करायचा आहे, त्याच वेळी तुमच्या आयुष्यात रेकी येते. असं कोणीही येईल आणि रेकीच्या क्लासला बसेल असं होत नाही. मी सुद्धा आज इथे माझ्या मर्जीने नाही बसलेली, मला इथे बसवलं गेलंय, आणि तुम्हाला सुद्धा इथे बसवलं गेलंय. तुमची इच्छा नाही आहे, तुम्ही नाही ठरवलं तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा, तुम्हाला इथे बसवलं गेलंय. आणि पुढच्या 10 दिवसात कळेल
की कोण इथून यशस्वी रेकी हिलर म्हणून बाहेर पडतोय. ते नियती ठरवेल, तुम्ही नाही ठरवणार. हे बघा, तुम्ही जर होमवर्क करत असाल तर हा सुद्धा तुमच्याकडून करून घेतला जातोय. युनिवर्स, ब्रह्मांड, जी हायेस्ट पॉवर आहे ती तुमच्याकडून तो होमवर्क करून घेते आणि ज्याचा होमवर्क होतो तोच पुढच्या प्रवासाला जातो. हा आपल्या क्लासचा नियम आहे. ओके, तो नियम मी नाही घालून दिला, तो दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीचा नियम आहे. मला एक माध्यम बनवलेलं आहे. ओके, मेसेज मला कुठे दिसतील? ओके, एक मिनिट. कोणाचा मेसेज आहे? वाचा ना, मला इथं दिसते. मॅम, माझे मिस्टर पण जॉईन करू शकतात का? त्यांना खूप इच्छा आहे. ओके, रेकी कोणासाठी आहे? तर जेंट्स, लेडीज, छोटे मुलं, एक 11-12 वर्षापासूनचे, तर म्हातारे लोक, वयस्कर, अगदी आपल्या पहिल्या बॅचला खूप वयस्कर लोक होते. त्याच्यानंतर कुठल्याही जाती पातीचं धर्माचं बंधन नाही. सोयर, सुतक, काय म्हणतात आपल्याकडे त्याला? सुतक, कुणीतरी देवाघरी जातं है ना, आणि कुणीतरी बाळ जन्माला येतं, विरधी, याचं बंधन नाही. महिलांना मासिक पाळीचं बंधन नाही. सकाळ रात्र याचं बंधन नाही. जितका सहज तुमचा श्वास आहे तितकी सहज ती रेकी शक्ती आहे. पण तिला मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे, एक आठवडाभर कमीत कमी. ओके, तर मला सांगायला खूप आनंद होतोय की आपलं कालचं सेशन आपल्या काही मैत्रिणींनी बघितलं, ज्या लाईव्हला येऊ शकल्या नाही. त्यांचं अगदी त्या रडण्याच्या स्माइली मला होत्या की मी खूप प्रयत्न केला पण माझ्याकडे नेटवर्क नव्हतं. तर काही करा पण मला रेकॉर्डिंग द्या. मग आपल्या ॲपवर दरवेळेला रेकॉर्डिंग जाते, वेबसाईटवर, पण बऱ्याच मैत्रिणींना तिथे लॉग इन करून ती बघता येत नाही. म्हणून काल फर्स्ट टाईम आपण यूट्यूबला रेकॉर्डिंग टाकली, जेणेकरून इझिली प्रत्येकाला बघता यावी. तर त्याच्यापैकी दोघींनी ती रेकॉर्डिंग बघितली आत्ता थोड्या वेळापूर्वी, आणि त्याच्यापैकी एकीने ग्रुपला होमवर्क करून विथ पिक विथ कोलाज टाकलेला आहे. की काय होमवर्क होता? कंप्लेंट्स लिहून काढायच्या होत्या. त्याला त्यांनी जाळलं जे मी सांगितलंय, आणि त्यांनी त्याचा फोटो टाकला. मला सांगा, काल कुणी कुणी होमवर्क केला? कालची रात्र तुमची कशी गेली, किंवा आजचा दिवस तुमचा कसा गेला? जस्ट 1-2 जणींनी बोला. केला का होमवर्क? यस प्लीज. कोण बोलेल? कुणी कुणी होमवर्क केला? शेअर करा, शेअर करा. काय नाव? मॅम, मी होमवर्क केला तुम्ही सांगितल्याप्रमाणे. ओके, ठीक आहे. मी मेडिटेशन पण केलं जे तुम्ही शेअर केलेलं. ओके, आणि माझी एकदम स्टार्ट झाली. म्हणजे इतकी एनर्जेटिक, जसं तुम्ही बोलले येस आय एम अलाइव्ह, मी जिवंत आहे, माझे सगळे फंक्शन्स काम करतायत. मला एकदम क्लिक झालं. आणि ना सकाळी उठायला ना तेच इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी की मॅम बोलल्यात ना आपण पण तशी स्टार्ट करायची. आणि थ्रू आउट द डे मी कोणाला हर्ट नाही केलं. म्हणजे मला कुठेतरी चिडचिड होत होती पण मी ती कंट्रोल केली मॅम. सिरियसली आय एम टेलिंग यू, जस्ट बिकॉज ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. पण खूप कंट्रोल नका करू, नाहीतर आपल्याला स्ट्रेस, डिप्रेशन येऊ शकतं. आपल्याला काय करायचं ते लिहून काढायचंय. ओके, तर अजून कोणी न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन ऐकलं किंवा ज्या कंप्लेंट्स लिहायच्या होत्या त्या लिहिल्या? कोण आहे असं अजून? शेअर करा एखादं, एक फीडबॅक घेऊ आणि मग पुढे जाऊ. नीता शहा हँड रेस केलाय, बोला. बाय मिस्टेक झाला. ओके, नाही केलं का? ऍक्च्युली माझं ब्लड टेस्ट वगैरे होतं ना, सकाळच होतं 8-9 वाजता. गडबडीत होते, पण मला काल छान झोप लागली मस्त अगदी. आणि सकाळी पण खूप छान पॉझिटिव्हिटी वाटली. म्हणजे एरवी मला उठल्यावर जरा म्हणजे कंटाळा यायचा किंवा काय, तर मी अगदी आज फ्रेश होऊन उठले. ओके, व्हेरी गुड. दर्शना चौधरी. कोण आहे? शोभना. अच्छा, कॅमेरा असा आहे का? मला वाटलं झोपलाय की काय. स्क्रीन अशी होती.
ओके दर्शना बोलते मॅडम. यस बोला. तुम्ही सांगितलं होतं ना आज होमवर्क कंप्लेंट लिहायला, तर मी त्या कंप्लेंट लिहिल्या माझ्या मनात ज्या ज्या व्यक्तीविषयी कंप्लेंट होते त्या, आणि त्या बघून मी परत वाचल्या, हसली आणि त्या फाडून फेकून दिल्या. व्हेरी गुड. कसं वाटलं फाडून फेकल्यानंतर? हा, फाडून फेकल्यावर बरं वाटलं. आणि आजचा माझा दिवस पण मी ऍक्च्युली रोज सकाळी 4ला उठते, तर जरा कंटाळा येतो, थकवा वाटतो, पण आज तसं काही वाटलं नाही. पूर्ण दिवस चांगला गेला. व्हेरी गुड. छान छान छान. थँक्यू मॅडम. येस, आपल्याला ही प्रॅक्टिस आहे ना जास्तीत जास्त दिवस करायचं. मी मिनिमम 30 सांगितलंय है ना, पण जोपर्यंत तुमच्या मनात कंप्लेंट आहे तोपर्यंत ही प्रॅक्टिस आपल्याला करायची. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल, अशी एक स्टेज येईल की अरे माझ्याकडे एकही कंप्लेंट नाही आता, आणि एक इनर पीस येईल, एक शांतता येईल मनात, त्या दिवशी ही ॲक्टिव्हिटी तुमची बंद होऊन जाईल. ओके, तर तोपर्यंत आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायची. न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन किती दिवस ऐकायचं? तुम्हाला किती दिवस खुश राहायचंय, तुम्हाला किती दिवस रिलॅक्स राहायचंय, तेवढे दिवस ऐका. ज्यांना स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत रिलॅक्स राहायचंय, खुश राहायचंय, त्यांनी तोपर्यंत ऐका. मी रोज ऐकते है ना. आता बघा, आपण काय म्हटलं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. याचा अर्थ काय होतं? स्वस्त म्हणजे डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जे इंटरनल बॉडी ऑर्गन्स आहे किंवा एक्सटर्नल बॉडी पार्ट्स आहे किंवा थॉट्स आहेत, फिलिंग्ज आहेत, हे सगळं बॅलन्स आहे माझं, आणि ते तुम्हाला पण करायचं आहे तुमचं. म्हणजे मी स्वस्त आहे, मी खुश आहे. मग मी सेशन कसं घेतलं? मस्त घेतलं हो ना, कारण मी स्वस्त आहे म्हणून मी मस्त सेशन घेतलं. आणि रिझल्ट काय आला? इतके सुंदर सुंदर तुम्ही फीडबॅक दिले, रिझल्ट जबरदस्त आला. बरोबर आहे. तर तुम्हाला सुद्धा असे जबरदस्त रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये स्वस्थ राहावं लागेल. म्हणजे कसं? मानसिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक, आध्यात्मिक, अजून काय, आर्थिक, बौद्धिक, सगळीकडे तुम्हाला बॅलन्स हवा. मग तुम्ही स्वस्थ आहात, मग तुमचं काम मस्त चालेल आणि रिझल्ट जबरदस्त येतील. ओके, पण ते फक्त बोलून आणि मला ऐकून नाही होणार. ॲक्शन घ्यावी लागेल. कम्प्लीट क्लास हा ॲक्शन बेस आहे. एक लक्षात घ्या, रेकी समजून घ्यायची आहे, शिकायची आहे. म्हणजे आपण काय करतो, 10वी 12वीचा अभ्यास झाला की ती पुस्तकं गुंडाळून ठेवून देतो. डिग्रीला काय, कसंही डिग्री होऊन जाते. डिग्रीला फारसं टेन्शन नाही राहत, होऊन जाते डिग्री. कुणाचा अनुभव आहे असा की डिग्री होऊन जाते? मोस्ट ऑफ द पीपलचा असेल असं वाटतं मला. पण 10वी 12वीला आपण काय असतो, खूप सिरियस असतो, खूप अभ्यास करतो. यस, आणि त्याच्यानंतर ती पुस्तकं कधीच उघडून बघत नाही. पण रेकी क्लासचं तसं नाहीये. जे रिपीट करतायत त्यांनी जरा लक्षात घ्या, 10 दिवसाचा रेकी क्लास झाला याचा अर्थ विषय संपला असा होत नाही. ती तुम्हाला प्रत्येक श्वासासोबत वापरायची आहे, ती तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरायची आहे. ओके, आता काही जणींचा मला फोन आला, काही जणींचा व्हॉट्सअपला ऑडिओ मेसेज आला आहे आणि काहींचा व्हॉट्सअपला लिहून मेसेज आलेला आहे. पण त्या आत्ता नाही आहेत इथे, कारण त्यांना ती बॅच कम्फर्टेबल होती 4 वाजेची, नंतर 5:15ची. तर त्या बॅचला त्या होत्या. त्यांना मी म्हटलं की तुम्हाला पॉसिबल असेल तर 9च्या बॅचला या आणि तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा. तर जस्ट 1-2 एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की रेकी काय आहे. प्रत्येक श्वासासोबत कशी वापरायची त्याची एक आयडिया तुम्हाला येईल. तर एकीने मला काय सांगितलं की पाहुणे आलेले होते, अर्धवट स्वयंपाक झालेला होता आणि सासूबाईंचं म्हणणं होतं पुरणपोळी करायची. आणि पाहुण्यांकडे त्यांच्याकडे ती पद्धत आहे की पुरणपोळी विकत आणायची, ती खापरची पुरणपोळी जी म्हणतात ती. तर त्यांनी फोन केला, ऑर्डर दिली. ती व्यक्ती त्यांना आधी हो म्हणाली, जो कोणी माणूस होता पुरणपोळी बनवून देणारा, तर तो आधी हो म्हणाला. पण नंतर म्हणाला की सॉरी, मी नाही करून देऊ शकत, कारण माझ्याकडे ऑर्डर नाही आहे आणि तुमच्या 4च आहेत पुरणपोळी, तर मला ते परवडणारं नाही आहे की मी तुम्हाला बनवून देऊ. मग त्याने फोन ठेवून दिला. ह्या म्हणाला इट्स ओके, आता काय ना. आणि ह्या आपलं त्या चपात्या करतायत, विचार करतायत. आणि मग त्यांना लक्षात आलं, अरे
आपला रेकीचा क्लास झालाय. मॅमने किंवा प्रियाताईने सांगितलंय की तुमच्या श्वासासोबत रेकी वापरा. मग त्यांनी रेकीला कॉल केलं आणि म्हटल्या की कर काहीतरी माझ्यासाठी. त्या माणसाला एक छानशी मोठीशी ऑर्डर येऊ दे आणि त्याचं काम होऊ दे. आणि झालं काय, पुढच्या 10 मिनिटाला त्या माणसाचा पुन्हा त्यांना कॉल आला आणि तो म्हणाला की अहो ताई तुमची ऑर्डर होती तर तुम्ही दुसरीकडे दिली का, कारण त्या एरियात आहे अजून बाकीचे जण. तर त्या म्हणाल्या की नाही मी ऑर्डर दिली नाही. तर बघा चमत्कार काय आहे, तर तो माणूस म्हणाला मला एक मोठी छानशी ऑर्डर मिळाली जस्ट पुरणपोळीची, तर ती करता करता मी तुमच्या 4 करून देतो. हा आहे चमत्कार रेकी शक्तीचा. तर वही आणि पेन तुम्ही घेऊन बसलेले असालच, तर तुम्हाला आधी पहिलं वाक्य लिहायचंय की जो चमत्कारावर विश्वास ठेवेल त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतील. लिहा वहीमध्ये. जो चमत्कारावर विश्वास ठेवेल त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतील. देन नेक्स्ट काय आहे, एक वाक्य लिहायचंय तुम्हाला. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे वाक्य तुम्हाला काय करायची आहेत माहिती आहे, तुमचं फ्रीज, तुमचं टीव्ही, जिथे मोस्ट ऑफ द टाइम तुमचं लक्ष जातं तिथे लावून ठेवायची. कुणी कुणी निर्णय घेतलाय सिरियल बघणं बंद करण्याचा? घेतलाय का कुणी निर्णय की नाही अजून? ओके ठीक आहे, नाही अजून. बरं मला सांगा, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की असं छान छान तयारी करून बसायचं. कोण बसलंय की सगळे गाऊनवर आहेत आणि घरातलंच याच्यावर? ओके शोभनाताई व्हेरी गुड. बाकीच्यांचे व्हिडिओज बंद आहे म्हणजे कुष्ट आहे. शुभांगीताईंचा व्हिडिओ सुरू आहे. आता मी उद्या गाऊनवरच बसणार. मी कशाला, तुम्हाला नको आहे ना, मग मी पण तसंच येणार किचन मधून जेवून भांडे घासत घासत येणार, मस्त इथे बसणार. मला काय बोलायला, असंही बोलता येतं है ना? कसं वाटेल ते? यस ट्राय करा. छान तयार होऊन क्लासला या, बसा, व्हिडिओ ऑन करा. अजून एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते, तुम्हाला आयडिया येईल की रेकी काय आहे आणि कुठे कशी वापरली जाते. तर अजून एक एक्सपिरियन्स असा की त्या इतक्या टेन्शनमध्ये होत्या, सारख्या मला कॉल करत होत्या लाईव्ह सेशन झालं की, आणि पुढचं सेशन 10 दिवसानंतरचं करायचं होतं पण समहाऊ जमत नव्हतं त्यांना ते करणं. मग त्यांना अजूनच टेन्शन येत होतं की काय काय काय. त्यांना म्हटलं नका काळजी करू, झाली ना तुमची रेकी लेवल 1, त्याच्यावर तुमचं काम सुरू करा, प्रॅक्टिस सुरू करा, तिला प्रत्येक श्वासासोबत वापरा. आणि त्यांचा आज मला फोन आला, ताई थँक्यू, तुम्हाला वेळ आहे का, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, तर मी बोलू का 2 मिनिटं? म्हटलं हो बोला. मग त्यांचं असं म्हणणं पडलं की त्या पण नाही आहेत. मी म्हटली त्यांना की या आणि तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स शेअर करा, पण त्यांचा टिफिन देण्याचा वेळ असतो हा 9 वाजेचा. त्या 4च्या बॅचला होत्या आणि 4:15ला पण त्यांनी रिपीट केली होती म्हणून त्यांना काही आज आल्या नाही त्या. तर त्यांच्याकडे प्रचंड आर्थिक प्रॉब्लेम, त्याच्यात सासरे पुण्यात राहतात आणि त्या पेठेत म्हणजे, आणि त्या पण पुण्यातच राहतात पण दुसरीकडे. आणि ते काय करतात, त्यांना पैसे देतात त्यांच्या सासऱ्यांना. आता त्यांच्या सासऱ्यांचे आणि त्यांचे रिलेशन चांगले, पण त्यांच्या मिस्टरांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे रिलेशन चांगले नाही आहेत. ते कधी त्यांच्याकडे जात नाही, बोलत नाही. आता रेकीची ह्या प्रॅक्टिस करतायत, तर काय झालं, ते त्यांच्याकडे दर महिन्याला पैसे घ्यायला येतात सासरे तिथून पुण्यातून, आणि दरवेळेला त्यांच्याशी भांडून जातात, अक्षरशः वाद खूप घालून जातात असं त्यांनी मला सांगितलं. तर म्हणे चक्क ह्या वेळेला असं झालं की ते आले, मी त्यांना सांगितलं की अहो तेवढे पैसे नाहीये, हे आले की यांच्याकडे पैसे आले की मी त्यांना पाठवते तुमच्याकडे पुण्यातल्या घरी द्यायला. तर ते म्हणाले ठीक आहे, आणि शांतपणे म्हणाले ठीक आहे आणि निघून गेले. असा माणूस की दर महिन्याला खूप भांडतो म्हणे, खूप वाद करतो. आणि अजून एक चमत्कार काय झाला की त्यांचे जे मिस्टर आहेत ते एकटे कधीच जात नव्हते पुण्यातल्या आई वडिलांच्या घरी. यांना मुलांना आणि बायकोला घेऊन जातात आणि हे कॉर्नरवर बाहेर उभे राहतात गाडी घेऊन, आणि बायकोला मुलांना पाठवतात, ते त्यांना पैसे देऊन येतात त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांना, आणि मग हे माघारी येतात. तर ह्या वेळेला ते स्वतः एकटे गेले, घरात गेले, आई वडिलांशी बोलले.
म्हणजे रेकी कशी आहे तर तुम्ही कुठल्याही एरियामध्ये वापरू शकतात. मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक, आध्यात्मिक, बौद्धिक. ओके, येतंय लक्षात? आपण काय करतो, शाळेचा कॉलेजचा अभ्यास झाला की सगळं गुंडाळून ठेवून देतो आणि पुढे शिकतच नाही. अजून एक गंमत काय झाली माहितीये तुम्हाला, आता तुम्ही पोस्ट वाचलीये, जे पोस्टर होतं त्याच्यावर माझा फोटो आणि मी काय काय शिकली आहे, रेकी ग्रँड मास्टर अँड ऑल, ते लिहिलेलं ते आहे. बरं, ते स्टेटसला लावलेलं असतं माझं. आता एक नेहमीचीच आहे मैत्रीण म्हणा किंवा आपले क्लायंट आहेत, ते आपल्याकडून हर्बल प्रॉडक्ट घेतात आणि फार टेन्शनमध्ये. तर त्यांचं मी काही महिन्यापूर्वी बघत होती, आता त्या आहेत की नाही मी त्यांना म्हटली होती तुम्ही आवर्जून सेशनला या, तुम्हाला छान रिझल्ट्स मिळतील. तर खूप टेन्शनमध्ये. त्या चेन मार्केटिंग सिस्टीम आहे ना, तो बिझनेस करतात. प्रचंड पैसे येत होते, रोज सकाळ झाली की त्यांच्या स्टेटसला असायचं एवढे पैसे मिळाले. ते सगळे अकाउंट डिटेल्स, ते टेक्स्ट मेसेज बँकेचे किंवा जिथून त्यांना पैसे आले, किंवा त्यांनी काही लेडीज जॉईन करून घेतल्या होत्या त्या चेन मार्केटिंगमध्ये, ते सगळं आणि खूप पैसे. आणि अचानक असं झालं की त्यांनी माझे पण पैसे दिले नाही बरेच दिवस. मग मी म्हटलं अहो हे बरोबर नाही आहे, तुम्ही द्या. मग त्यांनी मला सांगितलं की नाही नाही सध्या खूप टेन्शनमध्ये आहे, असं तसं मला त्या म्हणाल्या. बरं म्हटलं ठीक आहे. आता त्यांनी कालचं सेशन आपलं झालं आणि मला काय विचारावं त्यांनी, आणि त्या खूप जुन्या, आता 1.5-2 वर्ष झाले मला ओळखतात. मी हे काम सुरू केलं, सेशन आहे, फीडबॅक आहे, सगळं माहिती आहे. तरी काल ते पोस्टर पाहून त्यांनी मला काय विचारलं, हे काही ऑनलाईन काम आहे का, हे कोणत्या कंपनीचं आहे मला सांगा. सांगण्याचं तात्पर्य काय तुम्ही थोडंसं समजून घ्या. मी तुम्हाला हे का सांगते, तुम्हाला आहे ना प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला ॲटिट्यूड कसा ठेवायचा आहे की ह्या क्षणामधून मला काहीतरी शिकायचं आहे. आपण कसं झालोय माहिती आहे, असं मला पैसा पाहिजे, मला बिझनेसमधून पैसा पाहिजे, मला नोकरीमधून पैसा पाहिजे. आपण ना इकडे तिकडे वाईट कुठेच बघत नाही. हे बघा, जेवढं म्हणजे मी एक वाक्य ऐकलेलं होतं की माणूस मरेपर्यंत शिकत असतो. मग आपण का नाही शिकत आहे, शिकलं पाहिजे ना. तर त्यांचं म्हणजे ॲटिट्यूड असं झालेलं आहे बऱ्याचशा मैत्रिणींचं आपल्या. आता मी काय करावं यांचं मला कळतच नाही. सारखं उठलं का सुटलं मला मेसेज टाकतं, तू एवढं करते आम्हाला काही सांग, तू एवढं करते आम्हाला काही सांग. अगं बाई, मी एवढं करते तर मी अभ्यासच इतका करते की ते होऊन जातं. आणि तुम्ही काय म्हणतात, नाही मला डायरेक्ट अकाउंटला पैसे येईल असं सांग. यस, लर्निंगला एज नाही लागत, लर्निंगला फक्त ॲटिट्यूड लागतो. आता तुम्ही माझ्या समोर बसलेत, मी काहीतरी बडबड बडबड करते, पण तुम्हाला यातनं शिकायचंय, काहीतरी घ्यायचंय तुम्हाला इथून. असं नाही की ही बोलते आपण इकडे आपलं काहीतरी चाललंय, असं नाही करायचंय. तर तुम्हाला आहे ना तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक क्षणामधून काहीतरी शिकायचं आहे. ओके, तर असं काही करू नका. इथे मी तुम्हाला आहे ना लाईफ स्किल देते की तुमचं जे लाईफ आहे, आयुष्य आहे, संसार आहे, तर तो सुखी समृद्धी कसा व्हावा, तुम्ही प्रत्येक क्षण परम सुखात कसं जगावं, तुम्ही आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न दीर्घायुष्य कसं जगावं, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ओके, कुठलंही प्रोडक्ट आपण विकणार नाहीये, कुणाचंही प्रोडक्ट प्रमोट करणार नाहीये. आणि माझ्या ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मी इन डिटेल लिहिलेलं आहे की तुम्हाला काय मिळेल, काय समस्या असतात ते सुद्धा लिहिलेलं आहे. पण मेसेजेस वाचायचा नसतो आपल्याला. असं करू नका. थोडंसं आहे ना असं व्हा, ज्या दिवशी तुम्ही अनुभवातून काहीतरी शिकणार ना, तर त्या दिवशी तुम्हाला पैसा आपोआप तुमच्या दारावर बेल वाजवणार आहे, विश्वास ठेवा. आता हे जे काही पॉझिटिव्हिटी बद्दल मी सांगितलं काल, तर हे मला साधारण 2014ला याची क्लॅरिटी आली. 15-16 मध्ये मी एक कोर्स केला. मला 14 मध्ये त्या कोर्सबद्दल कळलं, मी 15-16 मध्ये तो कोर्स केला, त्यावेळेला मला क्लॅरिटी आली. ओके, पण तो ऑफलाईन क्लास होता. ऑफलाईनला काय असतं की आपला क्लास होतो, सेशन होतं आणि मग टाटा बाय बाय. ना आपला फीडबॅक घेतला, फॉलोअप घेतला जात, ना आपल्याला PDF दिली जात, ना ऑनलाईन रेकॉर्डेड लाईव्ह सेशन असतात, ना काही नाही, किंवा बॅच रिपीट करण्याची परमिशन नसते. ऑफलाईनला काय असतं, जागेची
हे असते ना की एवढेच लोक बसू शकतील. मग जुनी लोक थोडी ना ते बसवणार आहे. आपण गुगल मीटला किती बसू शकतो, किती वेळेला बॅच रिपीट करा. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, तुम्ही किती वेळेला बघा, बरोबर आहे. तर त्यावेळेला तसं झाल्यामुळे मला कळलं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, पण मला असं त्या गुरुने धरून नव्हतं ठेवलं. पण काय झालं, रेकीमुळे स्पीड येतो. आता इथे सुद्धा काही जणी आहे पर्सनली माझ्याशी फोनवर बोलल्या आहेत की मला लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे, मला मोटिवेशन काय असतं ते माहिती आहे, है ना, मला काही लाईफ स्किल माहिती आहे, पण समहाऊ गती नाही आहे, स्पीड नाही आहे, लाईफमध्ये रिझल्ट नाही आहे. तर रेकी ही अशी एक गोष्ट आहे की आपल्याला ती स्पीड देते. तर काय झालं, मला रेकी नंतर खूप छान स्पीड मिळाला. तर तुम्हाला इथे जे काही टेक्निक शेअर केले जाणार आहे, जे काही लाईफ स्किल शिकवले जाणार आहे, ते तुम्हाला डेली होमवर्क तर करायचेच आहेत, पण त्याच्यासोबत तुम्हाला रेकीची दीक्षा घेणं हे महत्त्वाचं असतं. तर रेकी काय आहे, गुरु शिष्य परंपरेतून शिकवली जाते. म्हणजे या ठिकाणी मी तुमच्यासाठी एक माध्यम आहे. तुम्हाला रेकीची दीक्षा दिली जाईल. त्या दीक्षेनंतर तुम्ही सुपर पॉवरफुल स्पीडने तुमच्या लाईफमध्ये ग्रो करणार. मानसिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक, भौतिक सगळ्या ठिकाणी हे रेकीच्या दीक्षेनंतर होतं. ओके, येतंय लक्षात? बरं, रेकीची दीक्षा कुणाला मिळेल? तुम्ही जर ठरवलं की मी होमवर्क करणार, तुम्ही जर होमवर्क केला आणि ग्रुपमध्ये पोस्ट केलं डे 1, डे 2, डे 3 तर तुम्हाला मिळणार. पण तुम्ही जर होमवर्कच केला नाहीये तर नाही मिळणार. कारण का माहिती, काल तुम्हाला सांगितलं होतं शेवटी आपण असे भरलेले आहोत. हे रिक्त करण्याची गरज आहे. हे जर रिकामं झालं तर वरून ती पॉझिटिव्हिटी दीक्षा रेकीची ती टाकली जाईल, नाही तर टाकणार कुठे, है ना. त्याच्यामुळे ती गरज आहे. ओके, तर हे काही एक्सपिरियन्स होते जे शेअर करणं मला महत्त्वाचं वाटलं की यातनं तुम्ही काहीतरी शिकाल. येस, आता मला सांगा, आज कोण कोण असं उठलं रोजच्या सारखं, अगाई गो कंबर दुखते, अगाई गो पाठ दुखते, कोण कोण उठलं? मोस्ट ऑफ द लेडीज हे असतं, ऑपरेशन झालंय, सीझर झालंय, हे दुखतंय, ते दुखतंय, खूप जणी असतं, हो की नाही? तर सगळ्यात पहिले हे बोलणं बंद करा. तुमचं दुखतंय मान्य आहे, आत्ता ॲट प्रेझेंट दुखतंय मान्य आहे, पण तुम्ही म्हणा आय एम फाईन, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, येस आय कॅन डू इट. जस्ट म्हणा, पटकन असं करा, बघा कशी एनर्जी येते. येस, व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएट. अजून एक, खूप जणींना काय सवय माहितीये, स्टेटस टाकण्याची. येस, व्हेरी गुड काजल. कोण बोलतंय, छोटीशी चिमणी का? व्हेरी गुड, खूप छान खूप छान. आपल्यापैकी मोस्ट ऑफ द लोकांना काय सवय असते, स्टेटस टाकण्याची. काय? टोमणे, ॲटिट्यूड स्टेटस. त्याच्यात काय असतात? टोमणे असतात का? फार मज्जा येते मला ते वाचायला. भारी वाटतं एकदम. कोण कोण टाकतं बरं सांगा? अरे नाही म्हणायचं नाही, खोटं अजिबात बोलायचं नाही. आज आपल्याला काय करायचंय, सगळं विसरून जायचंय, सगळं आपल्याला लिहायचंय कागदावर, है ना. बरं, तुम्हाला मी फक्त 1 मिनिट देते आता, ओनली 1 मिनिट. आणि या 1 मिनिटमध्ये आज दिवसभरातल्या काय कंप्लेंट लिहून काढा, किंवा ज्या ज्या आठवतील त्या. 1 मिनिट देते अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. बॉस चांगला नाहीये, बिझनेसमध्ये वेंडरने माल व्यवस्थित दिला नाही, क्लायंटने पेमेंट दिलं नाही, सुनबाई असंच वागतात, सासूबाई असंच वागतात, मुलं मलाच त्रास देतात, मलाच त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे, नवऱ्याला बसल्या जागी सगळं हातात लागतं. काय काय काय, कामवाली तर ती तिच्याच ॲटिट्यूड मध्ये असते, सणाच्या दिवशीच सुट्टी मारते. पटापट लिहायचे, काय काय कंप्लेंट आहेत तुमच्याकडे, लिहून काढा.
अगदी तुम्हाला ज्या क्षणापासून आठवत आहेत, तुमच्या वयाच्या ज्या टप्प्यावरून तुम्हाला आठवत आहेत तेव्हापासून आठवा आणि सगळं लिहून काढा. आणि हा होमवर्क 1 मिनिटाचा नाहीये, तुम्हाला रोज रात्री झोपण्याच्या आधी करायचा आहे. ओके. व्हिडिओ बंद. मोस्ट ऑफ द पीपल. मैत्रिणी काय जेवणं झाली असतील, भांडी वगैरे घासतात की काय काय माहिती. ओके, टाइम अप. आता काय करायचं, तो कागद असा मस्त हातात घ्या बरं, समोर घ्या, हातात घ्या समोर, जे जे प्रॅक्टिकल करतायत, आणि मस्त असं संतापात एक्सप्रेशन द्यायचे आणि असं टार 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 तो फाडायचा. असं खुन्नस द्या कागदाला त्या. काय काय बोलायचं, चिडून काय बोलायचं, बॅड वर्ड्स काय बोलायचे बोला, आणि असं त्याला बारीक 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 फाडून टाका. मस्त सगळं खुन्नस द्या त्याला, खुन्नस द्या चांगली त्या कागदाला. कंप्लेंट आहेत ना? यस, जोर लावून. पद्मिनी ताई, अनिता, अनिता करायचंय प्रॅक्टिकल. यस, व्हेरी गुड काजल, छान. काय वाटलं बरं, कसं वाटलं? शीतल, करतायत का? वाटतंय छान है ना? डेली करायचं हे. येस, आज आपल्याला प्रॅक्टिकल बघायचंय. मी तुम्हाला काल म्हटली होती आपण प्रॅक्टिकल बघू, है ना? सगळ्यांच्या जवळचा एक एक्सपिरियन्स सांगते. प्रत्येकीच्या आपल्या जवळचा आहे, स्वतःचा आहे किंवा आपल्या फॅमिली मधला आहे. काय झालं? कोणाचा माईक सुरू आहे? बंद करा. येस, तर एक एक्सपिरियन्स आहे बघा. आपल्या घरात छोटंसं बाळ असतं, आपलं असतं किंवा आपल्या फॅमिली मधलं कुणाचं तरी छोटंसं बाळ असतं, आणि नुकतंच ते रांगत रांगत उभं राहायला लागतं. आणि उभं राहिलं की ते प्रयत्न करतं एक पाऊल टाकण्याचं, दुसरं पाऊल टाकण्याचं, हो की नाही? आणि अशा वेळेला आपण काय करतो? माईक कुणाचा तरी सुरू आहे, बंद करा. अशा वेळेला आपण त्या बाळाला काय म्हणतो बरं? अरे थांब, पडशील. अरे थांब, पडशील. अरे नको नको नको, पडशील पडशील पडशील. म्हणतो का असं? म्हणतो की नाही? आणि काय होतं, एक पाऊल, 2 पाऊल, 3रं पाऊल टाकलं की ते बाळ धपकन खाली पडतं. आहे असा एक्सपिरियन्स कुणाचा? पडतं. म्हणजे आपल्या शब्दात किती जादू. येस, आय कॅन डू इट म्हटल्यानंतर किती पॉझिटिव्हिटी आली, हो की नाही? आणि ज्या वेळेला आपण म्हटलं अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, की ते बाळ धपकन खाली पडतं. आहे आपल्या शब्दांमध्ये जादू, कमाल आहे. मग आपण शब्द कशी वापरली पाहिजे? आपल्याला जे हवं आहे ते बोललं पाहिजे आपण, हो की नाही? पण आपण काय करतो? एक्झॅक्टली उलट बोलतो, एक्झॅक्टली चुकीचं बोलतो. आपण मुलांच्या बाबतीत नेहमी कंप्लेंट करतो, किंवा कुठलेही फॅमिली मेंबर्स असतील, कलिग असतील, बॉस असेल, बिझनेसचे क्लायंट किंवा वेंडर असतील, आपण काय म्हणतो ते असेच ते तसेच, हो की नाही? तर आपल्याला जे हवं आहे ते आपण बोललं पाहिजे. आपल्याला काय हवं आहे की मुलांनी छान अभ्यास केला पाहिजे, तर त्यांना म्हणा की तू किती छान अभ्यास करतोस. पण आपण उलट म्हणतो, तू अभ्यासच करत नाही, तू अभ्यासच करत नाही, तू अभ्यासच करत नाही, तू अभ्यासच करत नाही. आणि मग हे व्हायब्रेशन त्यांच्याकडे जातात आणि मग ते तसेच होतात. बरोबर आहे? आता आपण बघूया, स्लाइड शो करा. सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. तुम्ही खूप ठिकाणी आजकाल हे ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. बरोबर आहे? तर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय असतं? तुम्ही काय वाचलंय किंवा काय ऐकलंय? एखादा एक्सपिरियन्स शेअर करा. काय माहिती आहे तुम्हाला? एखादं सांगा काहीतरी मला. एनीवन ऐकलाय हा शब्द? हो, ऐकलेलं आहे. कोण बोलतंय? कोणीतरी बोला, ऐका नाही. हॅलो मॅडम. यस, बोला.
एक पुस्तक होतं द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. मी ते 8-10 वर्षापूर्वी वाचलं होतं. ओके. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे तो जवळजवळ 90% काम करतो आणि आपलं कॉन्शियस माइंड फक्त 10%च काम करतो. मग जर आपण जर असं विचार करत राहिलो की माझं हे काम होणार नाही, तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये तेच एक प्रकारे रिफ्लेक्ट होतं आणि मग ते काम आपलं होत नाही. असं त्यातलं मी थोडंसं फक्त एवढंच मला त्यातनं कळालंय असं त्या एक्झॅक्टली. पुस्तकामधलं. आणि ते थोडं नाहीये, तेच सगळं काही आहे. ओके. तर आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, टोटल 100% पैकी आत्ता जे तुम्ही वापरत आहात किंवा मी वापरत आहे ते काय आहे? कॉन्शियस माइंड. ते फक्त 10% काम करतं. म्हणजे मी आता कसं बोलते, कसे एक्सप्रेशन देते, कुठला हात हलवते, कुठले शब्द तुमच्या कानावर येत आहेत, तर या वेळेला तुमचं सबकॉन्शियस माइंड हे ॲक्टिव्ह आहे. आणि या वेळेला कॉन्शियस माइंड तुमचं ॲक्टिव्ह आहे आणि तुम्ही हे कॉन्शियसली सगळं ऐकत आहात, कॉन्शियसली सगळं बघत आहात. आणि हे फक्त 10% काम करतं. किती करतं? 10%. पण याचे पॅटर्न्स तुमच्या कानावर जे शब्द पडतात, तुम्ही डोळ्याने जे बघत आहात, तर याचे पॅटर्न्स सबकॉन्शियस माइंडवर तयार होतात. ते पॅटर्न्स 90% काम करतात. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह एखादं वाक्य निवडलं आणि तुम्ही कंटिन्यू ते 7 दिवस कमीत कमी उच्चारण त्याचं केलं, ते बोललं, तर काय होणार आहे? तुम्ही तसे होणार आहात. तुम्ही जर डेली ठरवून कॉन्शियसली येस आय एम रेडी, येस आय कॅन डू इट, येस आय एम हॅपी, मी स्वस्त मस्त जबरदस्त आहे, असं 7 दिवस जरी तुम्ही म्हटलं, दिवसातून 2-2 वेळेला, सकाळ संध्याकाळ, औषध कसं घेतो आपण टॅबलेट, सकाळ दुपार संध्याकाळ, तसं जरी म्हटलं, तर काय होणार आहे? पुढच्या 8व्या-10व्या दिवशी तुम्हाला असं दिसेल की तुम्ही खूप पॉझिटिव्ह झालेले आहात आणि तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या संधी तुमच्याकडे अट्रॅक्ट करत आहात. पण आपण करतो एक्झॅक्टली उलट. माझं तर असं नशीबच असं, मला कोणी विचारत नाही, मला तर हेच जमत नाही, माझ्याकडे तर तेच नाही. आपण याची प्रॅक्टिस करतो. ओके. तर कॉन्शियस माइंड जे जे बघतं, जे जे घेतं, आपण कुठून घेतो? 5 सेन्स ऑर्गनमधून. रिसीव कुठून करतो आपण नॉलेज? तर 5 सेन्स ऑर्गनमधून. तर 5 ज्ञानेंद्रियांमधून आपण जे काही घेतो त्याचा इम्पॅक्ट, सगळे त्याचे पॅटर्न्स कुठे तयार होतात? तर सबकॉन्शियस माइंडला तयार होतात. आणि सबकॉन्शियस माइंड ते रिफ्लेक्ट करतं. मग आता तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला काय हवं आहे. ओके. स्लाइड लावते का? स्लाइड दिसते का तुम्हाला? यस. नेक्स्ट लाव. तर आपल्याला काय ठरवायचं आहे की आपल्याला काय हवं आहे. जे हवं आहे ते बोला. अजून त्याच्याही खाली काय असतं माहिती आहे? तर सुपर कॉन्शियस माइंड असतं. आणि ते काय करतं? तर आपल्या पास्ट मेमरीज, म्हणजे अगदी आपल्या चाइल्डहुड मेमरी, म्हणजे अगदी बालपणापासूनच्या आठवणी, याच्यात चांगल्या पण असतात, वाईट पण असतात. चांगल्या असलं तर सगळं चांगलं आहे, पण वाईट असलं तर काय आहे? तर खूप स्ट्रेस येतो, खूप डिप्रेशन येतं. तर हे असतं सुपर कॉन्शियस माइंड. ओके. तर एकदा तुम्ही चित्र बघा की कॉन्शियस माइंड किती टक्के काम करतं आणि सबकॉन्शियस माइंड किती टक्के. मग मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का सांगते की तुम्ही मेडिटेशन सकाळी सकाळी ऐका, उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना ऐका. कारण त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड हे हायली ॲक्टिव्ह असतं. ज्या वेळेला रात्री असं होतं की मला आता झोप येते, मला काही सुधरत नाहीये, कोण काय बोलतंय माझ्या शेजारी, घरातून कोणी आवाज देतंय, काहीच आपल्याला कळत नाही, आपल्याला गाढ झोप लागण्याची प्रोसेस तिथून सुरू होते. तर तिथून 30 मिनिट्स हे अमृत असतात आपल्यासाठी. तर त्या 30 मिनिटात आपण जर काही ऐकलं तर तसे आपण घडत जातो, तसं आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की झोपता झोपता ऐका ते मेडिटेशन न्यू बिगिनिंगचं. आणि सकाळी उठल्या उठल्या जसं आपल्याला जाग येते तिथून पुढचे 30 मिनिट आपल्याला पॉझिटिव्ह वाक्य ऐकली पाहिजे. ओके. यस. पुढे आपल्याला सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचंय, तर त्याच्या काही पद्धती आहे. पहिली जी आपण आत्ता सारखं बोलत आहोत ज्याच्यावर, अफर्मेशन.
अफर्मेशन म्हणजे काय तर पॉझिटिव्ह वाक्य. आपल्याला सारखं सारखं पॉझिटिव्ह वाक्य बोलायची आहेत. त्यानंतर जे आपण बोलत आहोत ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला पर मंथ 50 लाख रुपये हवे आहेत. हे आपल्याला डेली बोलायचंय, चॅन्ट करायचंय की हे युनिवर्स, हे रेकी शक्ती, मला पर मंथ 50 लाख रुपये मिळत आहेत, मिळालेले आहेत. या पद्धतीने बोला. हे झालं अफर्मेशन. आणि ते बघा, त्याचा फील घ्या की कसे तुम्हाला ते मिळालेले आहेत. मग ते मिळाल्यानंतर तुम्ही कुठे कुठे शॉपिंगला गेलात, कुठे कुठे इन्व्हेस्ट केलं, तुम्ही काय काय केलं ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं, ते तुम्हाला बघायचंय. आणि मेडिटेशन म्हणजे काय, काय कशाला म्हणतात मेडिटेशन, तर ॲट प्रेझेंट मोमेंटला आपण जे काम करत आहोत तर ते 100% आपलं देऊन करत आहोत, त्याला म्हणतात मेडिटेशन. ना की ध्यान लावून असं बसली मी आणि प्रॅक्टिस सांगितली म्हणून मी ती करते, तर नाही, याला मेडिटेशन नाही म्हणत. ओके, तर आपल्याला काय करायचंय, अफर्मेशन करायचं, जे हवं आहे ते बोलायचंय. आपण नेहमी उलट करतो आणि म्हणून आपल्या लाईफमध्ये नेहमी प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, अडचणी असतात. ओके, रेडी अफर्मेशन करायला? काय करतं अफर्मेशन? ज्या वेळेला तुम्ही डेली 21 टाइम्स अफर्मेशन लिहून काढाल त्यावेळेला त्याचे पॅटर्न्स, मला 50 लाख रुपये महिना कमवायचे आहेत किंवा मला ते मिळत आहेत, हे डेली जर 21 टाइम्स लिहून काढलं तर त्याचे पॅटर्न सबकॉन्शियस माइंडवर तयार होतात. मग सबकॉन्शियस माइंड काय करतं तर ते बाहेर काढतं. म्हणजे काय करतं तर ते युनिवर्समधून संधी खेचून आणतं, आपली क्षमता वाढवतं 50 लाख रुपये पर मंथ कमवण्याची. आपल्याला तशा आयडियाज मिळतात आणि आपला जो ऑरा आहे, पुढच्या 2 दिवसात किंवा उद्या आपण बघू की ऑरा काय असतं, तर आपल्या ऑरामध्ये ते पॅटर्न्स तयार होतात आणि ते तसंच तिथून खेचून आणतात. आणि अशा पद्धतीने आपली जी विश आहे, जी इच्छा आहे, ती रियालिटीमध्ये इझिली आपण कन्वर्ट करू शकतो. ओके, तर आपल्याला काय करायचंय, कंप्लेंट लिहायच्या आहेत, कागद फाडायचा आहे किंवा जाळायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्लॅन करायचा आहे, एक वही करायची आहे, त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे की मला काय हवं आहे, माझी हेल्थ कशी हवी आहे, माझं वेट किती हवं आहे, मला कुठली जॉब हवी आहे, म्हणजे कुठली पोस्ट हवी आहे, तिथे मला पेमेंट किती हवं आहे, किंवा माझ्या बिझनेसमधून किती मला इन्कम मिळालं पाहिजे, माझा बिझनेस कुठपर्यंत मला पोहोचवायचा आहे, पर डे किंवा पर अवर मला किती मिळाले पाहिजे. ओके, तर हे आपल्याला एक प्लॅन करायचा, लिहायचं आहे. आणि जी तुमची प्रायोरिटी आहे, ती जी तुमची विश आहे, ती तुम्हाला 21 टाइम डेली लिहून काढायची आहे. कधीही लिहा, वेळेचं बंधन नाही आहे. ब्रह्ममुहूर्त जर असं काही डोक्यात असेल तर ते काढून टाका. ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून लिहा. ज्यांना शक्य नाही तर आपल्याला अशी वेळ मिळते की आपले सगळे घरातले लोक बाहेर जातात कामाला, स्कूलला, ऑफिसला, जॉबला आणि आपण एकटेच असतो. तर त्या 5-10 मिनिटात शांत बसा आणि तुम्हाला काय हवं आहे. घरात मला योग्य आत्मसन्मान मिळावा, मला माझ्या आवडीची 4 व्हीलर घेता यावी, माझ्या आवडीचा बंगलो मला तयार करता यावा, किंवा माझं काहीतरी इन्कम असावं घरामध्ये हातभार लावण्यासाठी. काय इच्छा असेल ती लिहा आणि ती एक पर्टिक्युलर इच्छा 21 टाइम्स लिहून काढा. बघा तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्याकडे त्या संधी खेचून आणे. त्या संधीची अचूक निवड तुम्हाला करावी लागेल. ओके, तर असं काही मला फोन मेसेज करू नका की माझं पोस्टर पाहून हे कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे. हा क्लास आहे, लाईफ स्किल तुम्हाला मी सांगते. इथं काही कुठलं प्रॉडक्ट नाही विकलं जाते. ओके, यस, नेक्स्ट स्लाइड. आता बघा गंमत, बघा ही स्लाइड व्यवस्थित तुम्ही बघा. काय दिसतंय तुम्हाला? 2 चित्र दिसत आहेत. एका चित्रात एक आपल्यासारखी छान मॉडर्न आई आहे, आपणच आहोत. छोटंसं बाळ आहे सोबत, मस्त सोफ्यावर बसलंय. हातात काही आहे का? मोबाईल किंवा रिमोट?
आणि एकीकडे कोण आहे? ओळखता का तुम्ही यांना? ओळखता? जिजाऊ शिवाजी जिजाऊ यस, जिजाऊ आणि शिवाजी महाराज. हो की नाही? आता बघा गंमत काय आहे, आपली बोलण्याची पद्धत बघा आपल्या मुलांची. यू हो की नाही? आपण असं बोलतो, चिडून बोलतो, ओरडून बोलतो, रागावून बोलतो. आणि मग माझ्याकडे येतात, मॅडम काही सांगा आमच्या मुलाला. बॅक आन्सरिंग करतो, बॅड वर्ड्स बोलतो. अरे मी काय त्याला सांगणार, तुम्ही त्याच्याशी बोलण्याची पद्धत बदलवा. कन्सल्टेशन आपण जे करतो, पॅरेंटिंग कोच आहे मी, चाइल्ड सायकोलॉजी मी जाणते, त्याची आपण एक सायंटिफिक ब्रेन मॅपिंग टेस्ट करतो. पॅरेंट्स येतात मुलांच्या कंप्लेंट घेऊन आणि मस्त लॉटमध्ये कंप्लेंट असतात मुलांबद्दल. अरे ती झेरॉक्स कॉपी आहे, समजा करो. काय आहे ती? ॲग्री का? झेरॉक्स कॉपी आहे. येस येस. जशी ओरिजिनल कॉपी तशीच झेरॉक्स कॉपी येणार आहे ना. तर आपण या पद्धतीने बोलतोय. हा फोटो म्हणजे आपणच आहोत, मोस्ट ऑफ द पॅरेंट्स आपण. आणि एका बाजूला बघा काय म्हणतात जिजामाता, एका बाजूला आपण काय म्हणतो, यू फूल, आणि त्या काय म्हणताय, राजे. आता बघा राजे म्हटलं की काय फील येतो. होतं असं? कोणी मला म्हटलं ए मूर्ख, तर कसं होणार मी? असं होणार. होईल की नाही? मी तुम्हाला म्हटली मूर्ख, तर तुम्ही असं बसणार की नाही हिरमसून? पण तुम्हाला म्हटलं राणी साहेबा, राजे, तर काय होईल? होईल, बॉडी लँग्वेज बदलेल, फिलिंग येईल. फिलिंग येईल, बॉडी लँग्वेज बदलेल. काय होईल अजून? त्यांना वाटेल की मला जर राजपद दिलेलं आहे तर त्याच्यासोबत जबाबदारी पण येते, कर्तव्य पण येतं. तर त्या बालवयामध्ये जिजाऊंनी त्यांना ते कर्तव्य दिलं, पण ते असं लादलं नाही त्यांच्यावर. त्यांच्याशी हितगुज साधली, गप्पा मारल्या आणि त्यातनं त्यांना ते फिलिंग दिलं की स्वतः ते पद घेण्यासाठी ते तयार झाले. बघा त्या काळी अगदी बालविवाह होत होते. अजून काय होत होतं? अगदी लहानपणी 14व्या 16व्या वर्षी राज्याभिषेक होत होता. याचा अर्थ काय होतो की मूल त्यावेळेला तेवढं सक्षम होतं. पण आज आपल्या मुलांचं काय चाललंय? ना ते स्वतःचा अभ्यास करू शकत, ना काही करू शकत. तर त्यावेळेला जर हे पॉसिबल होतं, तेव्हा तर इतका जमाना पुढे गेलेला नव्हता, एवढ्या टेक्नॉलॉजीज नव्हत्या, काही नव्हतं. पण हीच गोष्ट आहे, टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे हे संस्कार आपले कमी झालेत. संस्कार म्हणा किंवा मेथड म्हणा, मुलांना समजून घेण्याची, समजून सांगण्याची. तर जिजामाता नेहमी त्यांच्याशी हितगुज साधत होत्या, त्यांना जवळ बसवत होत्या, प्रेमाने त्यांना एखादी कंडिशन, एखादी सिच्युएशन समजावून सांगत होत्या, किंवा ती काल्पनिक त्यांच्या पुढे करत होत्या. आणि मग यावर तू काय निर्णय घेणार बाळराजे, अशी जर सिच्युएशन असेल तर तुम्ही काय करणार, असं त्यांना विचारत होत्या. आणि आधी त्यांना ते राजपद देत होत्या, राजे राजे म्हणत होत्या. ओके, तर सांगण्याचं तात्पर्य आपलं आहे की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही द्या. एक तुम्हाला अजून एक्झाम्पल सांगते याच्यासाठी. शेतकरी काय करतो, त्याला आंब्याचं उत्पन्न हवंय, तर तो काय करतो, गव्हाचं बी लावतो. काय करेल, त्याला जर आंब्याची फळं विकायची आहेत आंब्याच्या सीझन मध्ये, तर तो गव्हाचं बी लावेल का? आंब्याचंच बी लावेल ना. मग आपल्याला काय हवंय आणि आपण बी काय लावतोय ते आपण बघितलं पाहिजे. बरं ठीक आहे, आंब्याचं उत्पन्न हवं आहे, आंब्याचं बी पण लावलं. आता त्याच्या आजूबाजूला खूप असं रानगवत आलं, तर काय करणार आहे तो शेतकरी? त्या रानगवताला खतपाणी देणार आहे की त्या आंब्याच्या झाडाला खतपाणी देणार आहे? कुणाला देणार आहे? शेतकरी काय करतो, ते जे रानगवत आहे, ज्या त्याची फळबाग किंवा जे उत्पन्न हवं आहे त्याच्या भोवती जे काही आहे रानगवत, तण, तर ते उपटून काढतो. पण त्या आंब्याच्या झाडाला तो धक्का नाही लागू देत. बरोबर? आपण काय करतो, आपल्या मुलांचे चांगले गुण बघतच नाही,
निगेटिव्ह गुण बघतो. किंवा हे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या कुठल्याही रिलेशनमध्ये बघू शकतात. कुठल्याही रिलेशनमध्ये बघा, तुमची आर्थिक बाजू असेल, तुमचं कौटुंबिक रिलेशन असेल, तुमचं बिझनेस असेल, कुठेही तुम्ही हे उदाहरण अप्लाय करून बघा की आपण काय करतोय. आपल्याला जे हवं आहे ना त्यावर नाही फोकस करत आपण. आजूबाजूला काय काय निगेटिव्ह एनर्जी आहे, आजूबाजूला काय काय कंप्लेंट आहे यावर आपण फोकस करतो. तर आजपासून कोण कोण रेडी आहे की मला काय हवंय हे मी आधी ठरवणार, हे मी आधी लिहून काढणार. ॲक्शन घ्यावी लागेल, तुम्हाला बसावंच लागेल वही पेन घेऊन. त्यावेळेलाच तुम्हाला कळेल की मला काय हवंय. हे तर तुमचं पुन्हा पुन्हा एकच चालू असतं, टेन्शन आहे, निगेटिव्ह रिझल्ट आहे, बॅड रिझल्ट आहे. पण आपल्याला ते ठरवावं लागेल की आपण काय करतो. ओके, येस. नेक्स्ट, शब्दांची जादू काय असते, एनर्जी काय असते. येस पद्मिनी, व्हेरी गुड. आता मी हे जे सगळं सांगते आहे तर हे माझ्या खिशातलं आहे का? अजिबात नाही. मी वापरते हे सगळं, माझ्या लाईफमध्ये वापरते. पण हे सगळं कुठलं आहे तर हा युनिव्हर्सचा लॉ आहे. आणि डॉक्टर जे आहे, प्रोफेसर, त्यांनी तो लॉ सिद्ध केलेला आहे. मसारू इमोटो यांनी हा लॉ काय केलेला आहे, सिद्ध केला आहे. जगासमोर याचे दाखले दिलेले आहेत. काय दाखले दिलेले आहेत तर बघा, नेक्स्ट स्लाइड. 3 शब्द लिहिलेले दिसतात तुम्हाला स्लाइडवर. काय काय आहे? डिस्गस्टिंग, लव, इव्हिल. जिथे लव आहे ते चित्र कसं दिसतंय डोळ्याला बघायला, आणि जिथे डिस्गस्टिंग लिहिलेलं आहे ते चित्र डोळ्याला बघायला कसं दिसतंय, फरक जाणवतोय. तर त्यांनी काय केलं, अन्नावर आणि पाण्यावर प्रयोग केला शब्दांचा. की ज्या वेळेला अन्नाला किंवा पाण्याला आपण शब्द दिले बरे वाईट, त्यावेळेला काय घडतं तर त्यांनी मायक्रोस्कोप खाली एक एक मॉलिक्यूल घेऊन तो चेक केला की काय होतं. तर ज्या वेळेला हे पाण्याचे मॉलिक्यूल आहेत, तर पाण्याला ज्या वेळेला त्यांनी लव असं म्हटलं त्यावेळेला एक सुंदर क्रिस्टल क्लिअर फूल तयार झालं. आणि ज्या वेळेला डिस्गस्टिंग म्हटलं त्यावेळेला काय झालं, त्या पाण्याचं मॉलिक्यूल गढूळ झाला, अस्ताव्यस्त झाला. पुढची स्लाइड दाखवा. बघा पुन्हा, थँक्यू, इव्हिल आणि प्रेयर. आता थँक्यू म्हटल्यावर पण छान आहे, ओके आहे. पण ज्या वेळेला प्रेयर केली पाण्याला ज्या वेळेला प्रेयर केली त्यावेळेला किती सुंदर स्ट्रक्चर त्या पाण्याच्या मॉलिक्यूलचं दिसलं. एक पाण्याचा थेंबापेक्षाही कमी है ना. मायक्रोस्कोप खाली त्यांनी बघितला. मला सांगा, आपल्या या बॉडीमध्ये 70% पाणी आहे, हे तुम्ही मान्य केलं कालच. एक मॉलिक्यूल जर एवढा फरक दिसत असेल तर आपल्या शरीरावर काय होत असेल याचा विचार केलाय कधी? नाही केला. तुमचं जवळचं आणि ओळखीचं एक उदाहरण देते तुम्हाला. आपण सगळ्यांनी टीव्ही सिरियल बघितल्यात, पिक्चर बघितलेत, त्याच्यात ऋषीमुनी बघितलेत, बरोबर. काय करतात ते, कमंडलू मधून पाणी काढतात, हातात घेतात आणि काहीतरी मंत्र बोलतात आणि ओम भट स्वाहा. बघितलंय होतं असं. शाप देतात किंवा उशाप देतात. बघितलंय सगळ्यांनी टीव्ही सिरियल मध्ये, ऍग्री. असं का होतं? अजून तुमच्या जवळचं एक उदाहरण देते. आपण काय करतो, सत्यनारायणाची पूजा करतो किंवा कुठलाही संकल्प पूजा विधी ज्या वेळेला आपल्या घरात होते, वास्तुपूजा होते, कुठलीही पूजा होते, तर सगळ्यात पहिले ब्राह्मण काय सांगतात, उजव्या हातात पळीभर पाणी घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय करतात. आणि नंतर काय म्हणतात, पळीभर पाणी घ्या, परत मम आत्मना स्मृती काहीतरी मंत्र म्हणतात आणि त्याचा संकल्प सोडायला सांगतात. का? हे जे असं गढूळ पाणी ना, हे आपल्या शरीरात असतं, दिवस रात्र हे पाणी आपण पितो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर, विचारावर सगळीकडे होतो. आपल्या कामांमध्ये अडथळे येतात. मग ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून ज्या वेळेला आपण पाणी पितो तर तुम्हाला चक्रांमध्ये पण हे कळेल की आपल्या चक्रांमध्ये तिथे विष्णू भगवानचं अधिष्ठान आहे हृदय चक्रावर. तर आपलं हृदय चक्र ते काय करतात, प्युअर करतात.
आणि मग पुढची पूजा आपल्याकडून करून घेतात. तर त्या थेंबर पाणी आपल्याला ते प्राशन करायला लावतात. येते लक्षात काही? येतंय का? व्हिडिओ बंद आहे, मी फक्त मोबाईलशी तर नाही बोलत आहे. यस, आहेत 2-4 व्हिडिओ सुरू आहेत. ॲग्री? तर म्हणजे तुम्हाला या क्लासमध्ये ना स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक तर सांगितलं जाईल, लॉजिक काय ते पण सांगितलं जाईल, सायंटिफिक रिझन काय ते पण सांगितलं जाईल. ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेला ती डॉक्टर व्यक्ती आपल्या फिजिकल बॉडीवर काम करते. ज्या वेळेला आपण एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जातो, काहीतरी कन्सल्टेशन काउन्सिलिंग सेशन घेतो, त्यावेळेला आपल्या मानसिकतेवर काम करतो तो व्यक्ती. पण ज्या वेळेला तुम्ही रेकीमध्ये येतात तर तुमच्या सोल लेव्हलवर म्हणजे आत्मा लेव्हलवर काम केलं जातं. तुमच्या आत्म्यामध्ये जन्मोनजन्म काय कार्मिक पॅटर्न तुम्ही घेऊन आलेले आहात ते स्वच्छ करण्याचं काम रेकी करते. ओके, तर तुम्हाला सगळ्या पद्धतीने इथे सांगितलं जाणार आहे की ते अगदी थेंबर पाणी आपल्याला प्राशन करायला लावतात आणि त्याच्यानंतरच पुढचा पूजाविधी सुरू होतो. तर हे पाण्याचं महत्व आहे की पाण्याला मेमरीज आहेत, पाण्यावर शब्दाचा प्रयोग होतो, तो आपण प्रॅक्टिकली पुढच्या 2-3 मिनिटात बघणार आहोत. ओके, अजून एक स्क्रीन दिसते तुम्हाला की काचेच्या बरणीमध्ये शिजवलेला भात आहे. एकावर लिहिलं आहे लव, एकावर लिहिलं आहे नथिंग, एकावर लिहिलं आहे हेट. तुम्ही जर व्यवस्थित स्क्रीनवर बघितलं तर जिथे हेट लिहिलेलं आहे त्याला पाणी पाणी झालंय, बुरशी आलीये, ते पूर्णपणे सडलंय. आपल्या लाईफमध्ये सुद्धा असे काही नाती आहेत की ज्याचा आपण प्रचंड तिरस्कार करतो, ईर्ष्या करतो, घृणा करतो. ती व्यक्ती आपल्याला तेच देते. ॲग्री आहे असं आपल्या आजूबाजूला उदाहरण किंवा आपल्या लाईफमध्ये की ज्या व्यक्तीचा प्रचंड राग आणि संताप आपण करतो त्या व्यक्तीकडून आपल्याला तेच मिळतं. ज्या व्यक्तीच्या बद्दल आपल्या मनामध्ये प्रेम असतं त्या व्यक्तीकडून आपल्याला प्रेम मिळतं. बघा तुम्ही, जिथे लव लिहिलेला आहे तो भात पांढरा स्वच्छ दिसतो आहे आपल्याला. आणि हे मी सांगते म्हणून नाही, हे जे प्रोफेसर आहे इमोटो यांचा हा रिसर्च आहे. हा रिसर्च त्यांनी कसा केला? कारण हा युनिव्हर्सचा नियम आहे, तो त्यांना जाणवला, मग त्यांनी तो प्रयोग करून बघितला. हा प्रयोग तुम्ही सुद्धा करू शकता, तुमच्या घरात करून बघा ना, किंवा गुगलवर जाऊन भरपूर याच्याबद्दल तुम्हाला कळेल, नॉलेज मिळेल. तर काही लोक अशी आहेत ज्यांना प्रेम देतो ते पण आपल्याला प्रेम देतात. काही लोक अशी आहेत आपल्या लाईफमध्ये, ती असली काय नसली काय काहीच फरक पडत नाही, तर ती पण थोडीशी ओके आहेत, थोडीशी खराब झाली आहेत तो भात, हो की नाही? तर शब्द, तर प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अक्षराला, प्रत्येक अंकाला एनर्जी असते. अगदी एक धुलिकण जरी तुम्ही घेतला, एक पार्टिकल जरी घेतला, एक अणुरेणू जरी घेतला, तर प्रत्येकाला एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपण आज बघणार आहोत. आणि जर तुम्ही डेली क्लासला आलात आणि तुम्ही जर डेली होमवर्क केला तर ही एनर्जी तुम्हाला सुद्धा अनुभवायला मिळेल. आणि फक्त पॉझिटिव्हिटी घ्यायची नाहीये. मी काय म्हटलं, मला 15-16 मध्ये जो कोर्स केला तेव्हापासून हे माहिती आहे. पण स्पीड कधी आला लाईफमध्ये, प्रोग्रेस कधी झाली? ज्या वेळेला रेकी शक्तीशी मी जोडले गेले. तर आपण लगेच आता प्रॅक्टिकल करूया. हे बघा, आता तुम्ही पोस्टमध्ये वाचलं आहे की मी रेकी ग्रँड मास्टर आहे. रेकी ग्रँड मास्टर म्हणजे काय? आता माझ्याकडे काही सिद्धी आहेत, काही प्रॅक्टिसेस आहे. मी स्वतःला युनिव्हर्स सोबत अलाइन केलेलं आहे माझ्या गुरूंच्या माध्यमातून. गुरूंनी मला जी दीक्षा दिली तर त्यांनी काय केलं, मला युनिव्हर्स सोबत अलाइन करून दिलं. जसं रेडिओ सुरू केला की लगेच गाणं वाजतं का? आहे असा कुणाचा अनुभव? नाही. तर ते बटन आपल्याला थोडंसं फिरवत राहावं लागतं. एखादी फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला मॅच होते त्यावेळेला तिथे तो गाणं किंवा कार्यक्रम सुरू होतो. त्याच पद्धतीने हे 2 मोबाईल आहेत, हे जर कनेक्ट करायचे आहे तर तुम्हाला एकतर ब्लूटूथ चालू करावी लागेल, वायफाय, हॉटस्पॉट, बरोबर आहे.
तसं आपल्याला युनिव्हर्सल एनर्जी सोबत जर कनेक्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी रेकीची दीक्षा काम करते. आता माझी झाली आहे म्हणून मी तुमच्या समोर आहे. मग आपण एनर्जी असते का खरंच ते बघूया. ओके, आता तुम्हाला इथे पाण्याचा ग्लास दिसतोय का? ठीक आहे, हे बघा हा ग्लास आहे पाण्याचा, हा मी इथे खाली ठेवते, चालेल असा ठेवला तर, किंवा इथे दिसतो का बघते मी एकदा. हा नको, ठीक आहे, राहू दे. हा पाण्याचा ग्लास आहे. आता मी इथे एनर्जी आपण चेक करूया की ओ माय डिअर प्लीज गिव मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ॲट प्रेझेंट या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? प्लीज गिव मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. फिरतंय डाउझर, पेंडुलम कसं फिरतंय? कुणीतरी बोलून सांगा कसं फिरतंय. कसं? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज फिरतंय ते. ओके, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थांबलं, फिरायचं थांबलं. प्लीज स्टॉप. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, हे असं का झालं? हे अँटी क्लॉकवाईज फिरलं या दिशेने. आता मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी एवढी पॉझिटिव्ह आहे, तरी माझ्या ग्लासातलं पाणी निगेटिव्ह. असं का? कारण या पाण्याला मी दुर्लक्षित केलं. मी तिकडं त्याला ठेवलंय आणि मी तुमच्याशी बोलते. त्याला मी काही दिलं का? फिलिंग्स दिल्या, रिस्पेक्ट दिला? काहीच नाही दिला. त्याला दुर्लक्षित ठेवलं. ओके, आता बघा त्याच पाण्याला आपण पुन्हा जवळ घेऊ आणि जस्ट से थँक्यू. ओके, थँक्यू सो मच, थँक्यू. ओके, आता आपण चेक करू. ओ माय डिअर प्लीज गिव मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ॲट प्रेझेंट या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? फिरतंय क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज फिरतंय आणि मी फक्त थँक्यू म्हणाले त्याला. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थांबलं. आहे एनर्जी माझ्याकडे, युनिवर्स सोबत मी कनेक्ट होऊ शकते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, तर ही असते एनर्जी. म्हणजे प्रत्येक अणू, रेणू, प्रत्येक कण त्याला एनर्जी आहे. इथे हा पेन आहे, हा हँकी आहे, प्रत्येकाला एनर्जी आहे. मग आपल्याला कसं बघायला पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे? असं पाणी पितो आपण निगेटिव्ह एनर्जीचं. आता तुम्ही म्हणाल आमच्या घरात तर RO आहे, आम्ही बाहेर गेलो तर बिस्लरीचं पाणी पितो. पण ते पाणी, ती बाटली जिथे तयार होते तिथे किती शेकडो आणि हजारो मजुरांचा हात लागला आहे पाण्याची बाटली तयार होण्यासाठी, ती सील पॅक होण्यासाठी, त्याला ते ब्रँडिंगचं स्टिकर लागण्यासाठी. पेटारेच्या पेटारे, बॉक्सच्या बॉक्स ती पाण्याच्या बाटल्या भरल्या जातात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही ज्या दुकानात घेतात तिथपर्यंत त्या येतात. किती लोकांची एनर्जी त्याला चिकटली आहे, येते लक्षात? तर ही असते एनर्जी. आता जर तुम्ही क्लास कंटिन्यू केला, थोडंसं काही अजून समजून घेतलं आणि जर रेकीची दीक्षा तुमच्या नशिबात जर असेल ती झाली, तर तुम्ही सुद्धा एनर्जीचा वापर करून हे पाणी ॲक्टिवेट करू शकतात, चार्ज करू शकतात. मग तुमचा पाय दुखतोय, हात दुखतोय, डोकं दुखतंय, तुम्हाला अनइझी फील होतंय, काहीही होतंय, तुम्ही जस्ट याला चार्ज करून हे पिलं तरी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतात. ही आहे जादू रेकीची. अगेन
नोटबुक उघडा आणि लिहा, जो चमत्कारांवर विश्वास ठेवेल त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतील. पुन्हा एक वाक्य लिहा, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. कोण कोण तयार आहे पुढे जाण्यासाठी, रेकी शिकण्यासाठी, एनर्जीशी अलाइन होण्यासाठी, एनर्जीशी कनेक्ट होण्यासाठी? यस, व्हेरी गुड. ठरवून कॉन्शियसली पॉझिटिव्ह बोलायचंय. मान्य आहे मला त्रास होईल, समोर दिसतंय काहीतरी निगेटिव्ह होतंय, पण आपल्याला पॉझिटिव्ह बोलावं लागतंय. त्रास होईल, इगो हर्ट होईल, ॲटिट्यूड मध्ये येईल, बट स्टिल लंबी रेस का घोड़ा अगर बनना है, लंबी रेस अगर जीतनी है तो सहना तो पडेगा. ॲट प्रेझेंट त्रास होईल पॉझिटिव्ह बोलताना, कारण आपल्याला सवय नाहीये ना. मी लास्ट बॅच मध्ये काय सांगितलं होतं, मला वाटतं दसऱ्याच्या दिवशी, सोनं लुटायला येतील, तुमचं दरवाजे ठोकतील आणि ते खेचतील तुमची चेन, इथे ते ठेवतील मानेवर, तरी तुम्हाला म्हणायचंय थँक्यू, पॉझिटिव्ह बोलायचंय, कारण तिथून पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं असणार आहे. हे बघा, लक्षात घ्या. तुम्ही हे खूप ठिकाणी ऐकलं असेल, तरी मी तुम्हाला आज सांगते आणि आज तुम्हाला यावर ॲक्शन घ्यायची आहे. काय ऐकलं असेल की ज्या वेळेला आपल्या मनासारखं नाही होत तर ते आपल्या चांगल्यासाठी नसतं, कारण नियतीला आपल्याला अजून काहीतरी चांगलं द्यायचं असतं. ओके, तर हा हट्ट नाही करायचा की मला हे मिळालं पाहिजे, आताच मिळालं पाहिजे, इथूनच मिळालं पाहिजे. जर ते नाही मिळते तर इट्स ओके, सरेंडर व्हा. तुम्हाला युनिव्हर्स कडून अजून काहीतरी बेटर मिळणार आहे, चांगलं मिळणार आहे, तर ते ग्रहण करण्यासाठी, ते ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःला ओपन केलं पाहिजे. आजचं सेशन जरा सिरियस झालं का? काल फार मजा आली होती, हो ना? आज जरा सगळं सिरियस झालं का? हा, नाही मजा आली आज. नीता ताई म्हणताय हा सिरियस झालं. हे बघा, एक लक्षात घ्या. येस, एक लक्षात घ्या. मी आता जे तुम्हाला सांगते किंवा इथून पुढे जे सांगणार आहे ना, ते तुम्हाला अतिशय सहजतेने घ्यायचंय, इझिली घ्यायचंय, बट ऍक्शन सिरियसली घ्यायची आहे. येतंय लक्षात? जे सेशन आहे ते तुम्हाला खूप इझिली घ्यायचंय, खूप सहजतेने घ्यायचंय, सहजतेने त्या एनर्जीचा स्वीकार करायचा आहे, स्वतःला ओपन करायचंय ती एनर्जी रिसीव्ह करण्यासाठी. बट ऍक्शन तुम्हाला सिरियसली घ्यावी लागणार आहे जर स्वतःला ग्रो व्हायचं असेल. असं एकही फील्ड नाहीये, असा एकही तुमच्या लाईफचा एरिया नाहीये, असा एकही प्रॉब्लेम नाहीये जो रेकी शक्ती सॉल्व्ह नाही करू शकत. तुमच्या मेडिसिन सुद्धा ती थांबवू शकते. बट हा, ही अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, सपोर्टिव्ह थेरपी आहे. ओके, येतंय लक्षात? अरे आज तुमचे 7 मिनिट जास्त घेतले मी, मला लक्षच नाही. ओके, आमचंही लक्ष नाही, पण छान छान झालं ना. येस, तर हे असतं. माझा कालचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करते. काल सकाळी 5 वाजेला उठली होती, 6 वाजेला रेकी सेकंड लेवलची दीक्षा द्यायची होती. दीक्षा देऊन झाली. दीक्षा काय करते माहिती का? आपले जे कार्मिक आहेत पॅटर्न्स, या जन्माचे आणि मागच्याही काही जन्माचे, आपण जाणतेपणे अजाणतेपणे ज्या पण काही आपल्या कृतीतून वाणीतून गोष्टी केलेल्या असतात, तर त्या आपल्याला अडथळे निर्माण करतात आपल्या लाईफमध्ये. तर त्या ती धुवून टाकते, त्या वॉशआउट करते, त्या रिलीज करते. हे रेकीची दीक्षा करते. मग सकाळी मला रेकीची दीक्षा द्यायची होती, ती झाली आणि त्याच्यानंतर मला प्रचंड शांत वाटलं 1 वाजेपर्यंत. म्हणजे खूप वेळेला झालं. आता माझ्या स्वतःच्या एवढ्या दीक्षा झाल्या, मी लोकांना देते आहे, तर ही अनुभूती आहे. तर एवढं शांत वाटत होतं. 1 वाजेपर्यंत मला काहीच बोलवत नव्हतं म्हणजे काय, एक इनर पीस, प्रचंड सुंदर अनुभव असतो तो, खूप छान. तर तो जाणवत होता. मग 1 वाजेला एक क्लायंट आले. 1 वाजेपासून 6 वाजेपर्यंत फुल एनर्जीने त्यांचं कन्सल्टेशन झालं. म्हणजे मला थोडंसं असं झालं होतं, अरे बापरे. आणि खूप जबाबदारीचं, खूप मोठं काम होतं ते कालचं. 1 ते 6 कन्सल्टेशन चाललं. 2 जण सोबत होते, दोघांचं होतं. खूप जबाबदारीचं काम होतं की म्हटलं आता एवढं शांत आहे मी कसं घेऊ. पण ती रेकीची पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि माझ्यासाठी तो पहिला एक्सपिरियन्स होता वेगळा जरा कालचा. तर ते खूप छान झालं सेशन.
मग ज्या वेळेला ते सेशन संपलं साधारण 6:30ला मग ते गेले. पुन्हा असं झालं, डोकं असं दुखायला लागलं. इतका वेळ ते एनर्जेटिक बोलून बोलून हे दुखायला लागलं. थोडंसं ते गेल्यानंतर असं वाटलं की जरा आराम करावा. आणि मग असं टेन्शन आलं, अरे आता तर पहिला डे आहे 4th बॅचचा, रेकी लेवलचा आपला कालचा, तर आता मी काय करेल, माझ्याच्याने बोलवेल का? बट नाही, जसं मी समोर आले ऑनलाईन आणि जो सुरू झालं, म्हणजे सांगायचं काय की तुम्ही खुश होतात इथून पुढे खूप, आणि तुमची जी जर्नी ना ती खूप इझी होऊन जाते. आणि तुम्ही कुठेही असा, म्हणजे तुमचा काहीही बिझनेस असू द्या, तुमची काहीही नोकरी असू द्या, तुमचं कुठलंही रिलेशन आणि कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, पण तुम्हाला तिथे रेकी शक्ती खूप छान प्रोत्साहन देते, गायडन्स देते, यश देते, समाधान देते, सुख देते, इनर पीस देते, सगळं काही देते. ओके. आणि ज्यांचा कुणाचा असा व्ह्यू आहे की मला पैसे हवे आहेत, मला तेवढंच सांगा की मला पैसे कुठून मिळतील. काही जणांचं असं झालं की अहो क्लास आहे, तुम्ही जॉईन करा, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नाही नाही, तसलं काही शिकायला सांगू नका, आमचं काही शिकण्याचा वेळ नाही, आमची काही शिकण्याची मनस्थिती नाही, आम्हाला रेमेडीज द्या डायरेक्ट. तर सांगा, मी तुम्हाला काय शिकवते का? तुम्हाला जस्ट मी काही अनुभव शेअर करते की फक्त आपली वाक्य कशी बदलली पाहिजे. जस्ट थँक्यू म्हटल्यानंतर एनर्जी किती बदलली त्या पाण्याची. माझ्याच घरातलं पाणी, मी एवढी पॉझिटिव्ह आहे, पण त्याला दुर्लक्षित केलं त्या पाण्याच्या ग्लासला, हो की नाही? तर असं सगळं आहे. खूप सुंदर जर्नी आहे. जसं जसं एक दिवस पुढे जाल तुम्हाला छान अनुभव येईल. आणि पुढे आता आपले काही असं सेशन सुरू होत आहेत उद्यापासून की सेशन नंतर तुम्हाला पण पीस ऑफ माइंड मिळेल. मॅजिकचा अनुभव तुम्ही घेणार. मी स्वतः तुमचं हिलिंग करणार आहे ऑन स्क्रीन. ओके. तर तो खूप सुंदर अनुभव असेल, तर जरूर या उद्या. इतका वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते. आणि मी इथे थांबते. आता तुम्ही बोलू शकता. जर तुम्हाला काही शंका असेल, काही बोलायचं असेल तर बोला. तुम्हाला पण थँक्यू म्हणायचं, एवढं छान आम्हाला ज्ञान दिलं. थँक्यू मॅम, तुम्ही खूप सुंदर सांगतात. असं वाटतं ऐकतच राहावं बाकी सर्व गोष्टी सोडून. आणि जे बोललात ते सगळं एकदम असं वाटत होतं की हा हेच होतंय असंच आहे ऍक्च्युली. बट एक प्रॉमिस करा, नुसतं मला ऐकून सोडू नका, प्रॅक्टिकल करा. मी पुन्हा आता डे 2चा होमवर्क टाकते तिथे ग्रुपला, तर तो एकूण एक होमवर्क करा तुम्ही. ओके. रेकॉर्डिंगच्या भरोशावर राहू नका. लाईव्हला जी एनर्जी मिळते ना ती एनर्जी रेकॉर्डिंग मध्ये नाही. ओके. कोण? काजलचं बाळ बोलतंय वाटतं. तुमचा एवढा व्हॅल्युएबल टाइम आमच्यासाठी दिला. कालच्या सारखं जरा 1-2 शब्द ग्रुपमध्ये टाका, म्हणजे ज्या मैत्रिणी आज पण आल्या नाही तर त्या वेळ काढून रेकॉर्डिंग तरी बघतील आणि त्यांच्याही लाईफ मध्ये त्यांना पॉझिटिव्हिटी मिळेल. ओके. चला आपण इथे थांबूया. बाय बाय. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स. बाय. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.